नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर पंचकोनी गळ्याला आपल्याला पोटली बटन लावून छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही माप टाकून घ्यायची आहेत आणि तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घ्यायची आहे। तर मी इथं 9-9.5 इंच गळ्याची उंची घेतली। ह्या पद्धतीने चौकोनी गळा आखून घेतला आणि त्याच्या पुढे 1 इंच इतकं वाढवून आणि अशा पद्धतीने तिरकस आपल्याला आखून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला जे काही आपण अंतर वाढवून घेतलेलं आहे तिथून बरोबर आपल्याला 2 इंच किंवा 1.5 इंच इतकं अंतर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं। तर तुम्ही इथं 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात किंवा 2 इंच घेतलं तरी देखील चालेल। नंतर मग ह्या पद्धतीने तिरकस रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या पॉइंटपासून अशा पद्धतीने बरोबर थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा, जास्त सुद्धा नाही, थोडा गोल शेप द्यायचा। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे काही अंतर आहे ते मोजून घ्यायचं, त्याचे 2 भाग करून घ्यायचे। बघा तर 4 इंच आहे म्हणून 2 इंचावरती खूण करून घेतली आणि त्याच्यानंतर जे आतील भाग आहे त्याचे सुद्धा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत। तिथं अशा पद्धतीने छोटे छोटे गोल आपल्याला शेप देऊन घ्यायचे आहेत। तर तुम्ही एखाद्या वस्तूच्या सहाय्याने सुद्धा हा गोल शेप देऊ शकता। त्याच्यानंतर मग मी पेपर कॅनव्हास घेतला। पेपर कॅनव्हास अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि अस्तर त्याच्या आतमध्ये ठेवून घेतला आणि जो काही गळा आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने मी पेनाच्या सहाय्याने डार्क करून घेतला। तर बघा अशा पद्धतीने आखून घेतला। त्याच्यानंतर अस्तरच्या मध्य सेंटरला खुणा करून घेतल्या। एक्स्ट्राचा पेपर कॅनव्हास कट केला आणि त्याच्यासुद्धा मध्य सेंटरला खुणा करून जो काही एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा मग अस्तरमध्ये चेक करून घेत आहे आणि जो काही वरच्या बाजूला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा वरती अशा पद्धतीने अर्धा पाऊण इंच होता तर तो कट करून घेतला। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास इस्त्रीच्या सहाय्याने अस्तरवरती आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे। चिपकवून घेतला त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही अस्तर आहे तो कट करून घ्यायचा आहे। कट करून आपल्याला हा पॅच अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूला थोडा गोल आकार असल्यामुळे आपल्याला छोटे छोटे 1-2 कट मारून घ्यायचे आहेत आणि मग ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने वरचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथं गोल आकार आहे म्हणून छोटे छोटे कट मारून आणि मग इथं सुद्धा मी लगेच हा भाग फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण पॅच आपल्याला शिलाई करून आणि रेडी करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला जो काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर हा बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर पॅच पूर्ण ह्या पद्धतीने रेडी करून घेतला आणि त्याचा मध्य सेंटर काढून मध्य सेंटरवरती कट मारून घेतला। तर बघा त्याच्यानंतर जो काही ब्लाऊज पीस आहे तो बरोबर मी ह्या पद्धतीने ठेवून आणि त्याच्यावरती इथं आपल्याला अस्तर पलटवायचा नाही, त्याच्यासाठी मग बरोबर लक्षात ठेवत अस्तर हा बरोबर सेट करून घ्यायचा। तर पीस एकदम सरकणारा आहे त्याच्यासाठी मग मी पिना वगैरे लावून पॅक करून अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने कट करून घेतला। त्याच्यानंतर मग मध्य सेंटर बरोबर ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचा। मध्य सेंटरवरती कट मारून घ्यायचे आहेत दोघंही बाजूंना आणि त्याच्यानंतर ब्लाऊजच्या बाजूला ज्या बाजूला ब्लाऊज पीस आहे त्या बाजूला जो काही आपण पॅच तयार करून घेतलेला आहे तो पिनाच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचा आहे किंवा मग मध्य सेंटरवरती सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला जो काही गळा आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर मध्य सेंटरवरती शिलाई करून घेतली तरी देखील चालेल किंवा मग पिना लावून पॅक केलं तरी देखील चालेल। तर बघा अगदी हळूवारपणे जो काही गोल आकार आहे तर तिथं मी थोडा थोडा दाब उचलत शिलाई करून घेत आहे। जिथं कोणे आहेत तर कोण्यामध्ये सुई आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे आणि फक्त दाबच उचलायचा आहे। ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा
गळ्याच्या आतील जो भाग आहे तो पूर्ण कपडा मी कट करून घेतला। पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। सर्वात आधी खालच्या बाजूला जे काही 4ही कोणे आहेत, कोण्यांना सरळ रेषेत कट मारायचे। शिलाईला कट जाणार नाही ही काळजी घ्यायची आहे। आणि आता पूर्ण गळ्याला पूर्ण गोल आकार आहे म्हणून पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून आपल्याला तो पॅच ह्या पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे। पलटवून झाल्यानंतर मग तुम्ही याच्यावरती इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करू शकतात किंवा मग अशा पद्धतीने डायरेक्ट शिलाई करू शकतात। तर बघा हळूवारपणे मी बरोबर ॲडजस्ट करत शिलाई करून घेत आहे। तर इथं जे काही गोल आकार आहेत तिथं सुद्धा हळूवारपणे आपल्याला शिलाई करायची आहे। तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजच्या पूर्ण गळ्याला हळूवारपणे अगदी थोडं थोडं पकडत शिलाई करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचा जर गळा असला तर गळ्याला परफेक्ट शेप येण्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास वापरायचा आहे। पेपर कॅनव्हास वापरल्यामुळे गळ्याला परफेक्ट असा शेप येतो। तर हा पार्ट रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग मागच्या साईड आपण जे कमरेला 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून हा पार्टसुद्धा मी लगेचच रेडी करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मग सर्वात आधी इथं मी गळ्याला लेस लावून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक कोणत्याही प्रकारची लेस लावू शकतात। तर बघा गोल आकार आहे म्हणून मग इथं सुद्धा दाब थोडा थोडा उचलत आणि सुई मी कोणे असल्यामुळे जो काही गोल आकार आहे तिथं सुई आतमध्येच मी ठेवलेली असते आणि फक्त दाब हा उचललेला असतो। आणि ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला हळूवारपणे शिलाई करून लेस लावून घ्यायची आहे। लेस लावून झाल्यानंतर तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थर्माकॉलचे मणी घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून 5 पोटली बटन तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं कपड्यापासून सुद्धा पोटली बटन तयार करू शकतात। तर मी हे थर्माकॉलचे मणी घेतले आणि अशा पद्धतीने पोटली बटन तयार करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। त्याच्यानंतर बघा हे जे काही 5ही कोणे आहेत, कोण्यांमध्ये आपल्याला पोटली बटन जोडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण गळ्याला सुद्धा पोटली बटन जोडू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने खालच्या गळ्याला पंचकोनी गळ्याला आपण जो काही शेप देऊन घेतलेला आहे तिथं जोडून घेतले तरीही चालेल। तर मी खालच्या बाजूला फक्त 5 पोटली बटन हे जोडून घेतले। अशा पद्धतीने जोडून शेवटी लॉक करून घेतलं। त्याच्यानंतर कमरपट्टीला सुद्धा इथं लेस लावून आणि तिच्यावरती मी डबल शिलाई टाकून घेत आहे। तर बघा इथं सुद्धा लेस लावून घेतली आणि तिच्यावरती डबल शिलाई मारून घेतली जेणेकरून एका बाजूला उचकली वगैरे जाणार नाही। तर फायनली मैत्रिणींनो आपल्या पंचकोनी गळ्याला पोटली बटन लावून खूप छान सोपी अशी डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि हो हाईप करायला सुद्धा विसरू नका। या पद्धतीने साधी सोपी डिझाईन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि हो प्लेन ब्लाऊज पीस असला तर आपण अशा पद्धतीने पोटली बटन लावून छान अशी डिझाईन तयार करू शकतो।